विषय आपण वाचलेला आहेच. विविध रूपातील लक्ष्मी असा आपला विषय आहे. आणि लक्ष्मी आपल्याला माहिती आहे. आपल्या जीवनाला किंवा आपला विकास करणारं जे मानवी जीवनाचा विकास करणारं जे ते सगळं लक्ष्मी स्वरूप आहे. फक्त पैसा म्हणजे धन जडजवाहीर भरपूर आहे, फक्त तेवढीच लक्ष्मी नाही आहे. मुख्य म्हणजे लक्ष्मी स्वतः कशी आहे तर ती तृप्त आहे आणि समाधानी आहे आणि ती दुसऱ्याला तृप्त करणारी, तर्पयंती अशी ती आहे. स्वतः तृप्त आहे आणि दुसऱ्याला तृप्त करणारी अशी ती आहे. आता चांगलं केव्हा वाटतं किंवा समाधान किंवा आनंद हे सगळं केव्हा मिळतं? ज्या वेळेला त्याच्यामध्ये सत्य असतं, आर्जव असतं ना, रुजुता असते. म्हणजेच काय, आपण ज्याला डाऊन टू अर्थ असं म्हणतो की इतका पैसा मिळाला आहे तरी सुद्धा सर्व सामान्यांसारखं जीवन जगणार आहे. म्हणजे आता आपल्याला रतनजी टाटा माहिती आहेत तसं. रतनजी टाटा आपल्याला माहिती आहेत तसं. तर लक्ष्मी सन्मार्गानं मिळालेली, रुजुतेनं सांभाळलेली अशी जी आहे त्या लक्ष्मीला आनंद असतो आणि तिथे ती स्थिरावते. तिथे ती स्थिरावते. आपल्याला रावणही माहिती आहे आणि रघुवंश पण माहिती आहे. जो शोषण करणारा आहे तो रावण आहे आणि जो दोहन करणारा आहे तो रघुवंश आहे. तो रघुवंश आहे. भरपूर संपत्ती आहे रावणाला, भरपूर. पण ती त्याने कशी मिळवली आहे? ओरबाडून. म्हणजे कुबेराचा पराभव केला. पराक्रमाच्या जोरावर काहीही मी करू शकतो, त्याला आपण दानवी वृत्ती असं म्हणतो. तर त्या दानवी वृत्तीतून त्यानं हे सगळं मिळवलेलं. एकतर अहंकार आहेच की माझ्याच जवळ सगळं असलं पाहिजे, माझ्यापेक्षा अन्य कोणी मोठा असता कामा नये, ही झाली दानवी वृत्ती. आणि मी जगतो आणि तुम्हीही जगा, आपण सगळ्या आनंदाने जगू, ही झाली सत्प्रवृत्ती. ती झाली सत्प्रवृत्ती. आता ज्या सत्प्रवृत्तीतून लक्ष्मी आलेली आहे ती नक्कीच आनंददायी आहे. ती नक्कीच आनंददायी आहे. म्हणजे रघुवंशातलं जे उदाहरण आपल्याला आठवलं असेल कदाचित, तर यज्ञ केले की नंतर सगळं धन रघु वाटून टाकायचा, सगळ्यांना द्यायचा, की आपलं आता काहीच त्याच्याशी तेवढ्यापुरतंच मिळवलेलं होतं. यज्ञ झाला, आता दान करायचं, ही वृत्ती हो ना, सत्यातून म्हणजे सन्मार्गाने मिळवलेली आहे आणि देण्याची वृत्ती आहे. आणि त्यामुळे रघुकुल हे आपल्याला चांगल्या अर्थाने लक्षात आहे, चांगल्या अर्थाने लक्षात आहे. आणि ती परंपरा त्यांच्या कुळामध्ये सगळ्यांनीच ठेवली. आणि म्हणून रघुवंश आणि त्यामध्ये श्रेष्ठ असलेला राघव आपल्याला अधिक प्रिय आहे, तो आपल्याला अधिक जवळचा वाटतो. रावणाची पूजा नाही आपण करणार, रामाची करू. रावणाचं गुणगान आम्ही नाही करणार, रामाचं करतो.
रावण हे दानवी वृत्तीचे एक उदाहरण म्हणून सांगितलं आणि सत्प्रवृत्तीचं उदाहरण म्हणून राम सांगितलं. आता ही जी लक्ष्मी आहे ही विनिमयाचं साधन आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ते प्रत्येकाजवळ असलं पाहिजे. संसार करायचा असेल तर धन पाहिजेच, पण धनासाठी संसार नाही. धनासाठी संसार नाही करायचा. धन का मिळवायचं? तर उरलेल्या आश्रमांना मदत व्हावी म्हणून. ब्रह्मचर्याश्रम आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे. उरलेले जे 3 आश्रम आहेत त्यामध्ये ते कमावणारे नाही आहेत, ते स्वतः आता संपत्ती गोळा करणारे नाही आहेत. मग त्यांचा उदरनिर्वाह कोणी चालवायचा? तर गृहस्थाश्रम. म्हणून संपत्ती पाहिजे गृहस्थाश्रमास. गृहस्थाश्रमामध्ये संपत्ती त्याच्यासाठी पाहिजे की बाकीच्या आश्रमांना मी मदत करायची, म्हणून गृहस्थाश्रमाला महत्व. आता गृहस्थाश्रमामध्ये फक्त पैसा एवढंच अपेक्षित आहे का? अन्य कोणते? आपली संतती आहे, आपली संतती आहे, आपली मुलं आहेत पुढे, ती सत्प्रवृत्त, सद्गुणी, सत्प्रवृत्त, सद्गुणी, सन्मार्गी अशी असावी, असा आईवडिलांचा प्रयत्न आहे, तसे संस्कार आहेत. आणि तशी ती निपजली तर ती लक्ष्मी आहे. ती संतती ही पण लक्ष्मीच आहे, कारण समाधान देणारी आहे. कारण आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचा नावलौकिक वाढवणारा आहे आणि त्यामुळे ती लक्ष्मी आहे, वर्धिष्णू. आणि मग संतान ही सुद्धा लक्ष्मीच आहे. याच्या उलट जर घडलं तर त्या आईवडिलांना जीव नकोसा होतो. त्या आईवडिलांना जीव नकोसा होतो. समाजामध्ये तोंड दाखवायला लाज वाटते, हो ना. म्हणजे मी हा गृहस्थाश्रम का स्वीकारला असं वाटावं, अशी स्थिती येते. कैकसीने किती वेळा सांगितलं रावणाला की तू हे करू नको, हा तू बाकी सगळं तुझं चांगलं आहे, तू पराक्रमी आहेस, विद्वान आहे, अमुक आहे ढमुक आहे, सगळं आहे, पण तुझी वृत्ती चांगली नाही आहे, हो ना. म्हणजे ती स्वतः राक्षस कुळातली असून सुद्धा ती आपल्या मुलाला सांगते. तिला काय आनंद झाला असेल का? नाही ना. तर आपली मुलं चांगली निपजणं, ती सुसंस्कारित होणं, चांगल्या सहवासात राहणं, याच्यासाठी आपण जागर राहण्याची गरज आहे. को जागृती, सतत जागर राहण्याची गरज आहे. आपल्या मराठी पंचांगाप्रमाणे किंवा आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे लक्ष्मीची अनेक वेळा पूजा केली जाते, अनेक वेळा पूजा केली जाते. तिचं समाराधन केलं जातं. कशासाठी? तर माझा विकास तिच्यामुळे होतोय आणि तिच्यामुळे मला जे चांगल्या गोष्टी करायच्या आहेत ते करता येतात. ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते त्यामुळे मला करता येतात आणि म्हणून, हो ना, आणि म्हणून आम्ही त्या लक्ष्मीची पूजा करतोय. कोजागरतीचा उल्लेख अशासाठी केला की शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, ती लक्ष्मी विचारते जागं कोण आहे? ती लक्ष्मी विचारते जागं कोण आहे? कारण त्या दिवशी विष्णूचा मित्र इंद्र आणि लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी आणि इंद्र याची पूजा केली जाते. इंद्राची पूजा का? वरुण देवतेला म्हणजे पर्जन्य येतो, त्यामुळे जमीन सुजलाम सुफलाम होते आणि त्यामुळे आपलं पोषण होतं. आपण खातो पितो ते धान्य आहे म्हणून मग ती पौर्णिमा नवान्न पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. सूर्यचंद्र दर्शन झालेलं नसतं
बऱ्याच वेळा पावसामुळे आता वेगळं वेगळं झालं तर वेगळा विषय की सगळंच वातावरण बिघडलं, पण पूर्वापारपासून जी पद्धत होती, निसर्गाचा जो क्रम होता त्यानुसार मग त्यांनी जे धान्य आता आपल्याला मिळालंय पर्जन्यामुळे, जे शेतं बहरलेली आहेत, तर ती कणसं काढून आणायची, सुपात ठेवायची, त्याची पूजा करायची. ती धान्यलक्ष्मी आहे म्हणून, ती धान्यलक्ष्मी आहे म्हणून. आणि धान्याशिवाय चालणारच नाही हो, धान्याशिवाय चालणारच नाही. आपल्या शरीराचं पोषण कसं होणार? म्हणून सुरुवातीला आपण असं म्हटलं की ज्याच्यामुळे आपलं पोषण होतं, आपला विकास होतो, त्या सगळ्या गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत. त्या सगळ्या गोष्टी लक्ष्मी स्वरूप आहेत, म्हणून ती धान्य लक्ष्मी आहे. आता धान्य शेतामध्ये आहे आणि शेतकऱ्याचं दुर्लक्ष झालं तर ते सगळं धान्य त्याला मिळेलच असं नाही, चोऱ्या होतील ते धान्य. म्हणून त्यांनी जागर आणायची गरज आहे. मग ती लक्ष्मी विचारते, जागायच ना? को जागरती? जागायच ना? जो जागा आहे त्यालाही धान्य लक्ष्मी मिळेल. जो झोपलाय त्याचा नाशच होणार आहे, म्हणजे ते धान्य कोणी घेऊन जाणार आहे. म्हणून तर पूजा करते. त्याच्यात एक छान असं वाचायला मिळालं या संदर्भामध्ये की मी विविध रूपातील लक्ष्मी हा विषय घेतला आहे, त्यामुळे हे विविध काय काय आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. तर लक्ष्मीचं वाहन आपल्याकडे आपण गजलक्ष्मी असं म्हणतो, तर पूर्वकडच्या भागामध्ये घुबड हे लक्ष्मीचं म्हणजे हे समजलं जातं. आपल्याला वाटतं की घुबड म्हणजे अपवित्र किंवा अशुभ, पण तसं नाही, तर ते शुभ आहे. याचं कारण त्यांनी असं दिलं आणि ते छान पटतं आपल्याला की घुबड कसं आहे तर ते रात्री जागा असतं आणि अंधारात त्याला चांगलं दिसतं. को जागरती? अंधारामध्ये त्याला चांगलं दिसतं, तर जागा असतो. आणि म्हणून तिकडे ते घुबडात म्हणजे लक्ष्मीपूजन ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला तिकडे घुबडांचा आवाज केला जातो. जसं आपल्याकडे सनई वगैरे वाजवत तसं तिथे घुबडांचा आवाज केला जातो. असे तो हिमाचल किंवा आपण वैश्विक पण म्हटलं तरी चालेल की लक्ष्मीशिवाय भागणारच नाही आहे. पण भारतामधली वैविध्यता कशी आहे बघा. आणि साधारणपणे सगळीकडे तांदूळ हे धान्य आहे. साधारणपणे सगळीकडे तांदूळ हे धान्य पिकत आहे, हो ना. तर स्वच्छ पांढरं धवल असं त्या लक्ष्मी कशी असावी? धवल असावी. काळा पैसा नको, पांढरा पैसा हवा ना. काळा पैसा असता कामा नये. काळा पैसा खालून येतो, मागून येतो. जो वाजत गाजत येतो तो चांगला पैसा असतो. म्हणजे आपल्याला श्रीसूक्त आठवलं असेल की लक्ष्मी वाजत गाजत यावी. तसं या धान्य लक्ष्मीच्या संदर्भामध्ये आणखीन एक उल्लेख असा आढळला. एका दंडिगे म्हणून आहेत, एक अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांनी हस्तिनाद प्रबोधिनी याचा म्हणजे हस्तिनादाचा वेगळा अर्थ केला आणि तो धान्यलक्ष्मीशी इतका सुसूत्र वाटतो. त्यांनी असं म्हटलं, हस्ती ह्या शब्दाचा, हस्त ह्या शब्दाचा अर्थ, अधिक अर्थ त्यांनी केला की विपुलता, हास्य, आनंद, हो ना. हास्य, आनंद, विपुलता. आणि त्यामुळे जो नाद होतो, जो नाद होतो तो हस्तिनाद. म्हणजे शेतामध्ये भरपूर धान्य आलंय, ते गाड्यांमध्ये भरायचं, त्या चाकांचा जो आवाज होतो त्या धान्यलक्ष्मीला घेऊन येताना, तो जो आवाज होतो चाकांचा, तो आनंददायी असतो. तो कटकटीचा नाही वाटत, तो आनंददायी वाटतो. कारण भरपूर धान्य, आज माझ्या दारासमोर 10 गाड्या उभ्या राहिल्या, इतकं धान्य आलंय, आनंद आहे, हो ना. तर त्या हस्तिनाद त्या धान्यलक्ष्मीशी त्यांनी जोडलेला तो संदर्भ आहे आणि तो कुठेतरी पटतो. तर तांदूळ आपल्याकडे आणखीन एक पद्धत आहे बघा. काही घरांमध्ये संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे संध्याकाळच्या वेळेला का, तर त्यावेळेला सूर्यास्त झालेला असतो, हवेतला प्राणवायू थोडासा कमी झालेला असतो आणि त्यामुळे आपलं मन अस्थिर झालेलं असतं. बऱ्याच वेळा आपण कातर वेळेला
असं म्हणतो की उदासीनता येते, हो ना. तर ती उदासीनता घालवण्यासाठी मग देवासमोर आपण बसतो, कारण आपली श्रद्धा अशी आहे की तो सत आहे, तो ऋत आहे, आणि त्यामुळे त्याच्या प्रार्थनेतून आपलंही मन ह्या अस्वस्थतेतून स्थिरावेल. आणि म्हणून आपण दिवा लावतो. काही घरी तांदूळाची लक्ष्मी काढली जाते, म्हणजे तपकामध्ये तांदूळ घेऊन तिला हातपाय काढायचे, हळदी कुंकू आणि दूध साखरेचं नैवेद्य दाखवायचा, मग ते धान्य दान करायचं किंवा आपल्या नेहमीच्या धान्यामध्ये मिसळायचं. तर आपल्याकडे देवासमोर ठेवणं ही जी कल्पना आहे ना, की त्यामुळे त्याच्यात पावित्र्य येतं. देवासमोर ठेवलं की त्यामध्ये पावित्र्य येतं, आणि त्याभोवती पाणी फिरवलं की आपल्या वासना कमी होतात, ही आपली कल्पना आहे. आणि म्हणून आपण नैवेद्य दाखवतो. म्हणजे धान्य मिळालेलं आहे, ते धान्य पवित्र करायचं आहे, अधिक पवित्र करायचं. पवित्र आपण सन्मार्गानेच मिळवलं आहे, पण ते अधिक पवित्र केलं होतं. शिजवलेलं धान्याचं ताट आपण तयार करतो, म्हणजे पदार्थांचं ताट तयार करतो, हो ना. आपल्या अगदी आपण जेवायला घेतलेलं रोजचं साधं भाजी पोळी असेल, वरण भात आहे, काय पक्वान्न पाहिजे असं नाही, पण आपण ताटाभोवती पाणी फिरवतो, हात जोडतो आणि मग जेवायला सुरुवात करतो. कारण आपली अशी भावना आहे की हे झालं की ते अन्न पवित्र होतं. त्यावेळेला ते अन्न पवित्र होतं, ते अधिक पोषण करतं. पवित्र झालं की ते आपल्या शरीराचं अधिक पोषण करतं, आणि शरीराचा आणि मनाचा विकास करणारं जे जे आहे ती लक्ष्मी आहे. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या या भावना व्यक्त केल्या जातात. मला एक कर्नाटकातली एक पद्धत वाचायला मिळाली, ती पण छान वाटली. म्हणजे आपण नाही केलं पाहिजे असं नाही, पण काय काय केलं जातं. सगळीकडे भावना एकच आहे. असे तू हिमाचल सगळ्यांची भावना एकच आहे की सन्मार्गाने मिळवलेली संपत्ती माझा विकास करणार आहे, माझ्या मुलांचा विकास करणार आहे, म्हणजे मला संतान लक्ष्मी मिळणार आहे, हो ना. तर तिथं अशी एक पद्धत आहे म्हणे की डबे भरतात तांदूळाचे डबे भरतात आणि ते देवघरात ठेवतात. कल्पना अशी आहे की आपण जी रोज स्तोत्र म्हणतो, पूजा करतो, जो मंत्रोच्चार होतो, त्याचे संस्कार त्या तांदूळावर होतात, आणि मग ते तांदूळ स्वयंपाकात वापरायला घ्यायचे. आता कोणी त्याला अंधश्रद्धा म्हणेल सुद्धा, शक्यता आहे, पण आपण बघतो आहोत ती लक्ष्मी श्रद्धावान आहे आणि ती आपल्याला हवीच आहे, हो ना. त्यामुळे आपण श्रद्धाळू मनाने हे करतो आहोत किंवा ऐकतो आहोत असा माझा विश्वास आहे. मग तो डबा संपला की पुढचा डबा पुढे घ्यायचा, मागचा पुन्हा भरून ठेवायचा. मुद्दा असा आहे की ते संस्कारित अन्न खायचं, हो ना. पण स्पंदन असा शब्द प्रयोग करतो बा, की घरात मोठ्यांनी स्तोत्र रामरक्षा म्हणावी, देवाचं नाव मोठ्यांनी घ्यावं, आणि त्यातून जी स्पंदनं तयार होतात त्यामुळे घरामध्ये पावित्र्य राहतं. त्या स्पंदनातून घर शुद्ध होतं, आणि म्हणून मोठ्याने म्हणावं असं आपण म्हणतो. मंत्रोच्चार मोठ्याने करावे, आणि विशेषतः संध्याकाळी ज्यावेळेला कातर वेळेला प्राणवायू थोडा कमी झालेला असतो, सूर्यास्त झालेला असतो, ऊर्जा थोडी कमी वाटायला लागते, त्यावेळेला हे मंत्रोच्चार खूप आवश्यक असतात. तर अशा ही लक्ष्मी आहे, आणि प्रामुख्यानं ती तांदूळात. मग आपल्याकडे बघा लक्ष्मी स्वरूप काय काय आहे. भाद्रपदामध्ये अनुराधा नक्षत्रावरती येते, हो ना, आणि ज्येष्ठ्यावरती पूजा केली जाते, आणि मूळ नक्षत्रावर आपण विसर्जन करतो, महालक्ष्मी असं पण त्याला म्हणतो. मुखोटे तयार करतो आणि ठेवतो. मग मुखोटेच फक्त आहेत का? जिथे जी पद्धत आहे ती आपल्याला श्रद्धेने आपण करतो. की कोकणामध्ये खडे आहेत, त्या खड्यांची पूजा, त्या खडे आहेत, एरवी म्हटलं तर नुसते दगड आहेत, पण ज्या वेळेला ते मी भावनेनं आणते की ती लक्ष्मी आहे, त्यावेळेला त्या खड्यांमध्ये मला लक्ष्मी रूप दिसतं. त्याला मुद्दाम काही करण्याची गरज नाही, माझ्या मनाने ठरवलंय, आणि ते लक्ष्मी रूप दिसतं, हो ना. आणि ते आपण करतो. कुठे? वरदलक्ष्मी श्रावणामध्ये असते, आणि मग ते भाग्यदा लक्ष्मी
भारंबा म्हणतात ते. आणि मग ती पुढे मला वाटतं भाद्रपदात दुसरी उभी करायची आणि मग विसर्जन, असं काही पद्धत काही ठिकाणी असते. एकूण काय, सगळीकडे लक्ष्मीपूजन आहे, सगळीकडे लक्ष्मीपूजन आहे. कोजागिरीला नवान्न पौर्णिमा म्हणून गाजत वाजत सगळं, म्हणजे ती शेतकऱ्यांपुरती आहे असं म्हणू, किंवा त्या धान्यलक्ष्मी ज्यांच्याकडे आहे त्यांच्यापुरती. आपण काय आता किराणा दुकानातून आणलेल्या मालाचं अशी पूजा वाजत गाजत आणत नाही, पण शेतकऱ्यांची ती आहे. तसं अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन जे होतं ते व्यापाऱ्यांचं वहीपूजन केलं जातं. फटाके वगैरे अगदी खूप सुशोभित केलेलं असतं. दोन्हीमध्ये किती फरक आहे बघा, पौर्णिमा आणि अमावस्या दोन्हीमध्ये. दोन्हीकडे पूजाच आहे, लक्ष्मीचीच आहे. पण वहीपूजनामध्ये कसं आहे, हिशोब चोख पाहिजे, पारदर्शी असलं पाहिजे, पारदर्शी असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीची नोंद असली पाहिजे. पूर्वी आपल्याकडे असं होतं, म्हणजे आपले आजोबा वगैरे किंवा आपल्या घरातली वडीलधारी माणसं 5 पैसे खर्च केले तरी लिहून ठेवलेलं असायचं, हिशोब असायचा. कुठे खर्च झाले, महिन्याला पुरतंय की नाही, शिल्लक काही राहतंय की नाही, हो ना. असा बारीक हिशोब हा संस्कार आहे, हा संस्कार आहे. आता सगळं ऑनलाईन, आपलं काही हिशोब केव्हा तरी पाहायचा किंवा नाही पाहायचा, हो ना. पण करायला हरकत नाही, यंत्राला काही आपला विरोध नाही आहे, सोपं आहे. कॅश देऊन फसवणूक होण्यापेक्षा असं बरं, असं आपण वेगवेगळे शोधतो. परंतु जो संस्कार मनावरती असतो ना, तो आता कमी होतो बघा. सहजपणे जेव्हा लिहून काढलेलं असतं त्या समोर असतं, माझ्या 100 रुपयाची वस्तू घेऊ का नको, आता माझ्यासमोर हिशोब नाही, बरी दिसते घेऊन टाकू 100 रुपये. अगदी साधी गोष्ट आहे, पण आपण असे बदलत चाललोय, हो ना, असे आपण बदलत चाललो. पण ही लक्ष्मी, मग आता जशी धान्यलक्ष्मी आहे, गजलक्ष्मी आहे, हो ना, किंवा संतानलक्ष्मी आहे, तसं विद्या जी कुठेही चोरीला जाणार नाही, कोणीही नेणार नाही, ती माझ्याजवळ असणार. पण ती मी जेवढी मिळवीन तेवढी वर्धिष्णू असणार आहे, तेवढा माझा विकास जास्ती होणार. ती विद्यालक्ष्मी, तिला पण लक्ष्मीच म्हटलंय, तिलाही लक्ष्मीच म्हटलंय. खूप शिकलाय रावण, वैदिक विद्वान होता, परंतु आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी स्वार्थासाठी केलाय. अशी विद्वत्ता नाही उपयोगी. दिल्यानं वाढतं, म्हणून जे जे आपणासे ठावे ते ते दुसऱ्याचे द्यावे असं आपण म्हणतो. आणि त्याप्रमाणे विद्यालक्ष्मी ही जास्तीत जास्त विद्या आपण मिळवायची आणि स्वतःपुरती न ठेवता वाटून टाकायची, सगळ्यांना द्यायची, विस्तारित करायची. एखादं छान वाचायला मिळालं की आपण लगेच 4 जणींच्यात म्हणतो की नाही, की अगं आजचा लेख वाचला का, खूप छान आहे, आता हे पुस्तक वाचलेस का, खूप छान आहे, नक्की वाच, आवडेल तुला सुद्धा, ही कविता वाचलीस का. इतकं इतकं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण जे जे चांगलं आहे ते प्रसारित व्हावं अशी आपली इच्छा असते. तशी ही विद्यालक्ष्मी आहे. विजयलक्ष्मी आहे, पराक्रम, पराक्रम आहेच. ती लक्ष्मी केव्हा ठरते, पराक्रम जेव्हा राष्ट्रासाठी केलेला असतो, राष्ट्रासाठी केलेला असतो, स्वार्थासाठी नाही. म्हणजे पुन्हा रघुवंशाची आठवण येते. रामायण सारखं प्रत्येक ठिकाणी आठवतं की तो राजा अशी चिठ्ठी लिहून ठेवायचं त्या बेशुद्ध झालेल्या याच्यावर, की तुम्हाला मारण्यासाठी मी आक्रमण केलेलं नाही, फक्त पराक्रम माझा किती हे बघण्यासाठी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही मांडलिक वगैरे नाही, तुम्ही तुमचं राज्य तुम्हालाच दिलेलं आहे, घेतलेलं नाही, कोणावरही आक्रमण केलेलं नाही, कुठलंही राज्य हिसकावून घेतलेलं नाही. पुन्हा तो रघुवंश आठवतोच आपल्याला, कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीशी तो जोडलेला आहे, प्रत्येक चांगल्या गोष्टीशी तो जोडलेला आहे. तर विजयलक्ष्मी, विजयलक्ष्मी, आता तो संदर्भ इथे द्यावा की नाही, पण देतो. ते काय इथे ते कोरेगाव भीमा का काय आहे ना, ते तिथे दंगल वगैरे झाली ती बघा,
विजयस्तंभ आहे तिथे, आणि मग तिथे विजय आम्ही मिळवलेला आहे वगैरे, आणि मग तिथे दंगल वगैरे झाली होती. आता तो ब्रिटिशांसाठी लढलेली ती पलटण वगैरे असं आपल्यासारख्यांना वाटतं. मग त्याचा आपण करायचा का? आपण कारगिल युद्धामध्ये आपण तो उत्सव साजरा करतो किंवा त्या विजयाची आठवण करतो, कारगिलच्या युद्धाची आठवण करतो, विजयाची आठवण करतो. मग पराक्रम किंवा ते युद्ध कशासाठी झालं, हौतात्म्य कशासाठी स्वीकारले, त्याच्यावरती त्या विजयाची उंची अवलंबून असते. त्यावर त्या विजयाची उंची अवलंबून असते. आणि जे जे उत्तम, म्हणून ती विजय लक्ष्मी. पराक्रम केलाय, परंतु तो ओरबाडण्यासाठी नाही, टिकवण्यासाठी. आपलं राज्य टिकावं म्हणून आहे, तुमचं मला हवं म्हणून नाही, असं जेव्हा त्यावेळेला ती विजयलक्ष्मी असते. अशा ज्या वेगवेगळ्या 8 लक्ष्मी आहेत, त्या धन, धान्य, विद्या, संतान, धैर्य ही पण एक लक्ष्मी आहे. हो ना. धीराने काम घ्यावं, कुठलीही गोष्ट घाईघाईने करून उपयोग नाही. निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार करण्याची गरज असते. आणि हा जो संयम आहे तो म्हणजे धैर्य, तो पण आपल्याजवळ असलंच पाहिजे. अशी ही वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या लक्ष्मी आहेत. एक म्हणजे अलक्ष्मी आणि लक्ष्मी अशा दोघी जणी एका एका ब्राह्मणाकडे गेल्या आणि त्या दोघींनी विचारलं, तुला कोण रे बाबा आवडतं? आता प्रश्न होता त्याला, काय उत्तर द्यावं. उत्तर काय द्यावं? जर तू आवडत नाही म्हटलं तर ती रागवणार, म्हणजे माझा बदला घेणार. हिला आवडतं म्हटलं तर तिला एकूण काय करायचं. तो म्हटला की बघ, खरंच बघा, मला तुम्ही दोघी आवडता. लक्ष्मीला म्हणतो जेव्हा तू बाहेर जातेस तेव्हा आवडते, आणि लक्ष्मीला म्हणतो तू येतेस तेव्हा आवडते. गमतीचा भाग सोडून द्या, पण अलक्ष्मी कोणालाच नको आहे. मग लक्ष्मी कुठे वास करते? जिथे स्वच्छता असते. जिथे स्वच्छता असते तिथे. घरामध्ये कोपऱ्यामध्ये धूळ आहे, घाण आहे, मग जीवजंतू वाढणारच आहे, म्हणजे अनारोग्य. मग शरीर स्वस्थ नसेल तर आनंद मिळेल का? नाही मिळणार. हो ना. म्हणजे घर स्वच्छ ठेवणं हे आवश्यक आहे. मग घर स्वच्छ करणारी कोण? केरसुणी. त्या केरसुणीला सुद्धा आम्ही लक्ष्मीचा मान दिलाय. त्रिपुरामध्ये केरसुणीचे अनेक झाड आहेत, आणि त्याला रमा, त्या झाडाला ते रमा म्हणतात. आपण विष्णू पत्नीला रमा म्हणतो. तर रमा म्हणजे जिथे मन रमतं ती. मन कुठे रमतं? जिथे स्वच्छता असते तिथे. जिथे स्वच्छता असते तिथे मन रमतं. हो ना. तिथे मन रमतं. ते त्या झाडालाच रमा म्हणतात. त्या केरसुणीच्या झाडालाच रमा. किती सुंदर नाव आहे ना. आणि ते कशासाठी तिला लक्ष्मी? आणि काही म्हणजे पुन्हा अंधश्रद्धा, श्रद्धा. आता आपल्याकडे रोबो वगैरे झाडझूड करतात, किंवा आपण ते हे वापरतो व्हॅक्यूम क्लीनर स्वच्छतेसाठी वगैरे. त्याची पूजाही करावी वर्षातून एकदा तरी. तर अशी काही जणांकडे पद्धत आहे, आपल्याकडे नाही आहे पण आहे, की रात्री केरसुणी आडवी टाकायची. बाई ग, दिवसभर स्वच्छता करून दमलीस, आता विश्रांती घे. म्हणजे त्या केरसुणीबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये आत्मीयता, कारण ती स्वच्छता करते, कारण ती लक्ष्मी. स्वच्छता करते कारण ती लक्ष्मी आहे, आणि म्हणून तिला आडवी ठेवायची रात्री झोपताना, आणि सकाळी पुन्हा उभी करून नमस्कार करून उभी करायची, म्हणायचं बाई ग चल आता आपण कामाला लागू. किती निर्मळ कल्पना आहे ही. म्हणजे कदाचित असं वाटेल की काहीच्या काहीच म्हणजे ही कुठली प्रथा आहे, पण नाही ना. थोडा बारकाव्याने विचार केला तर कळतं की खरंच आहे की ती जर लक्ष्मी म्हणून माझ्या घराची स्वच्छता ठेवते, माझी मुलं बाळं तिच्यामुळे निरोगी राहत आहेत, मी स्वतः खूप काम करण्यात ती समर्थ राहू शकते, शरीर स्वास्थ्य मला मिळतंय, तर तिच्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञता असायला काय अडचण आहे. हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की जे जे आपल्याला उपयोगी येतं, जे जे आपला विकास करतं,
त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्याच्याबद्दल कृतज्ञता मनामध्ये असणं हे आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं असं समजलं जातं. आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहलक्ष्मी. गृहलक्ष्मी लग्न होतं, गृहस्थ असतात आणि त्यांची पत्नी म्हणजे आपली नववधू आपल्या घरामध्ये येते, त्यावेळेला आपण तिथं तांदूळाचं माप उंबऱ्यावर ठेवलेलं असतं आणि ती आपल्या अंगठ्याने ते माप ओलांडते, म्हणजे ढकलते, लवंडते ते, आणि मग आत येते. त्यामागचा अर्थ असा आहे, ते तांदूळ ही लक्ष्मी, ते तांदूळ ती जितक्या लांब येते तेवढी समृद्धी माझ्या घरामध्ये येणार आहे, तेवढी समृद्धी माझ्या घरामध्ये येणार आहे. आणि ते दोघं जण तो विश्वास त्यांनी देणं अपेक्षित आहे की होय, मी या घराची अधिक समृद्ध कसं होईल याचा प्रयत्न करीन, गुणवत्ता कशी वाढेल, गुणवत्ता कशी वाढेल याकडे मी लक्ष देईन. आणि मग त्या घरात येणाऱ्या लक्ष्मी रूपात येणाऱ्या त्या स्त्रीकडे जर पुढेही तेवढ्याच आदरानं ती आपली आहे असं समजून, ती आपली आहे असं समजून घरातल्या सगळ्यांचं वर्तन असलं तर घरात भांडण होणार नाहीत, वादविवाद होणार नाहीत. आणि म्हणून ती लक्ष्मी आहे, म्हणून ती लक्ष्मी आहे. म्हणजे लक्ष्मीपूजनाला सुद्धा तांदूळच नाव कोरतात ना, तांदूळ हे. आणि मग एक म्हण आहे आपल्याकडे, धुतल्या तांदूळासारखा स्वच्छ. धुतल्या तांदूळासारखा स्वच्छ म्हणजे काय आपल्याला माहिती की ज्याचं शील चारित्र्य उत्तम आहे, उत्तम आहे ना. सुगंधी तांदूळ असला की भात खातानाही मजा वाटते. तसं तो जर गुणी असेल, आपल्या भोवती वावरणारा कोणीही, आपल्या घरातले सगळे, किंवा मी घरात वावरत असेल तर त्यांना वाटलं पाहिजे की नाही खरंच ही समृद्ध आहे, गुणयुक्त आहे, घर सांभाळणारी आहे. हा विश्वास माझ्या वर्तनातून मी जेव्हा देते की हे आपल्या घराचं हितच करेल, प्रसंगी स्वतः त्रास सोसेल परंतु घराच्या भल्यासाठीच, कारण ती धैर्यलक्ष्मी आहे, ती गृहलक्ष्मी आहे. आणि या घराचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करणार आहे, म्हणून ती प्रयत्न करणार आहे. आणि शेवटी ती विजयलक्ष्मीच होणार आहे, कारण ह्या घराचं भलं हेच तिचं अंतिम ध्येय आहे. हो ना, युद्धामध्ये विजय प्राप्त व्हावा म्हणून युद्ध केलं जातं. तर आपण म्हणतो रात्रंदिना युद्धाचा प्रसंग असतोच, घरामध्ये सारखं काही ना काही घडतच असतं. पण त्यावेळेला धीरानं, आपल्या कौशल्यानं, आपल्या विद्येचा उपयोग करून, आपल्या विद्येचा उपयोग करून ज्या वेळेला ती संपत्ती वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला ती गृहलक्ष्मी ठरते. आता ही गृहलक्ष्मी म्हणून आपण स्वीकारली आहे हे जर रात्रंदिवस आपल्या डोक्यात असेल, जसं पैसा खर्च करताना आपण म्हणतो की नाही इतके करू की नको, 5 पैसे 10 पैसे, हे 2 रुपयाची नोट सापडली नाही, आता नोटा नाही पण 2 रुपयाचं नाणं मी इथे ठेवलं तर दिसत नाही, आपल्याला किती अस्वस्थता येते. मग त्या विनिमयाच्या साधनामध्ये जर आपण इतके गुंतलेलो असतो तर जे सजीव आपल्या घरात आलं आहे ती लक्ष्मी आपण किती जपली पाहिजे. हो ना, हे आपण जपली पाहिजे. हे मी आपल्या घरी येणाऱ्यांनी आपल्याबद्दल सुद्धा म्हणते, पण मग आपली जबाबदारी पण आहेच ना. अशी विविध रूपातली लक्ष्मी आहे. मग मी आई म्हणून लक्ष्मीच असलं पाहिजे, मी पत्नी म्हणून लक्ष्मीच असलं पाहिजे, म्हणजे माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी लक्ष्मी असलं पाहिजे, मी लक्ष्मी असलं पाहिजे. लक्ष्मी ही एक सुंदर दिसणारी एक फक्त देवता आहे असं नाही, कमळामध्ये आहे ती निर्लेप आहे, कमळ निर्लेप आहे, त्याच्यात असून सुद्धा तिला चिखल नाही लागत. हो ना, ते कमळाला चिखल लागत नाही, त्यात असलेल्या लक्ष्मीला लागत नाही. मग असं निर्लेप मला राहायचंय, असं निर्लेप मला राहायचं आहे, असा विचार माझ्या प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये असेल
हो ना, की तो गृहस्थाच्या मनात येणारच आहे. गृहिणीच्या मनात असलं की गृहस्थाच्या मनात येणारच आहे की मी चांगल्या मार्गाने येत आहे ना आपल्या घरामध्ये सगळं, कारण मी जागरूक आहे. को जागृती मला लक्ष्मीने विचारले त्यावेळेला मी सांगितले मी जागी आहे. ह्या घरामध्ये काय घडत आहे बघायला मी जागी आहे. मी गृहलक्ष्मी या संदर्भात आता जे बोलते आपल्याशी, तर माझी संतती काय करते, त्यांचं सन्मार्गाने चाललंय ना, योग्य मार्गाने चाललंय ना, परीक्षेत मार्क चांगले मिळवत आहेत ना, त्यांचे मित्र चांगले आहेत ना. आता ते फार जपून पाहावं लागतं. जी साधनं ते वापरतायत, यंत्र साधनं किंवा मोबाईल किंवा जे काही वापरतायत, त्यातलं चांगलं तेच बघतायत ना. ते कोणी बघायचं? ते मला बघायचं, हे मला बघायचं. काल तुम्ही तुमच्याही पर्यंत कदाचित आलं सर, मला एक निबंध आलाय व्हॉट्सअपवर. आली छान छान पण खूप येतं, निरर्थक तर खूपच असतं, पण मधलं मधलं छान छान पण खूप चांगलं असतं. निरर्थक सोडून द्यायचं, ओढवून टाकायचं, पण चांगलं असेल ते ठेवायचं. त्या मुलाने निबंध लिहिलाय. त्याने असं म्हटलं, म्हणजे निबंधाचा विषय असा होता की माझी इच्छा. निबंधाचा विषय होता माझी इच्छा. दिला बाईंनी वर्गामध्ये, पेपर गोळा केले, घरी आणले, निबंध तपासायला सुरुवात केली आणि बाई रडायला लागल्या. शेजारी नवरा मोबाईल पाहत होता, समोर सासू सासरे बसले होते, ते पण मोबाईल पाहत होते. कळे ना हिला, एकदम रडायला काय झालं, पेपर तपासता निबंध तपासताना ही रडायला काय लागली. नवऱ्याने विचारलं काय झालं, पण एका मुलाने निबंध लिहिलाय की माझी इच्छा जर पूर्ण झाली तर जगातले सगळे मोबाईल नाहीसे व्हावेत, जगातले सगळे मोबाईल नाहीसे व्हावेत, नाही तर मला मोबाईल करावा, अशी त्याची इच्छा आहे. कारण त्याने असं लिहिलं त्या मुलाने की मी जेव्हा घरात येतो त्यावेळेला मी आजीला शाळेतल्या काही गमती सांगू इच्छितो, पण ती म्हणते नंतर सांग रे, मी इतकं महत्त्वाचं वाचते, ती मोबाईल पाहत असते. आजोबा पण मोबाईल घेऊन बसलेले असतात. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून येतात, मला असं वाटत असतं की बाबांनी माझ्याकडे बघावं, तर ते म्हणतात महत्त्वाचे मेसेजेस म्हणून ते मोबाईल पाहत असतात. आईला मी काहीतरी सांगायला जातो तेव्हा आई म्हणते थांब मला जरा एवढं वाचून घेऊ दे किंवा बघून घेऊ दे आणि मग सांग. माझ्याकडे कोणीच बघत नाही आहे, माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही, आणि त्यामुळे माझी इच्छा अशी आहे तर जगातले मोबाईल नाहीसे करा, नाहीतर मला मोबाईल करा, म्हणजे मी प्रत्येकाच्या हातात तरी असेल, मला त्यांचा स्पर्श तरी मिळेल. आता अंतर्मुख करणारा विषय आहे. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. तर ते तिथे यजमान म्हणतात की अगं मग हो लिहिला आहे त्याने निबंध, एवढं रडाल का. हा निबंध माझ्या मुलाने लिहिला आहे. आणि एकदम खाडकन सगळ्यांचे डोळे, म्हणजे हातातले मोबाईल बंद करून सगळे वर पाहायला लागतात. हा माझ्या मुलाने लिहिलेला निबंध, म्हणजे माझ्या घरात सुद्धा हेच वातावरण. लक्षात घ्या, बाकी सगळं सोडून देऊ, पण हा मुद्दा किंवा खरोखरच असं जर होत असेल तर मी गृहलक्ष्मी आहे का, मी गृहस्थ आहे का, मी त्या घरामधली काळजीवाहू आहे का. म्हणजे आजी आजोबा घरात असतात सारखे, मग नातवंड असतात, त्यांना खायला प्यायला देणं जे काय आहे ती पण आता माझी जबाबदारी आहे, ती मी पार पाडते का, असा विचार करण्याची वेळ आली. म्हणून त्या गृहलक्ष्मी किती महत्वाची आहे. म्हणजे संपदा असलीच पाहिजे, पण वैचारिक धन किती मोठं महत्वाचं आहे. कारण आणि भूमिका आपल्या प्रत्येकाची भूमिका, मग तिथे धैर्य असलं पाहिजे, तिथे धीर असला पाहिजे, तिथे विद्या असली पाहिजे, मला विचार करता आला पाहिजे ना माझ्या मुलांना काय द्यायचंय. हे सगळं असलं पाहिजे. ही अष्टलक्ष्मी आपल्या अवतीभोवती असल्याशिवाय आपण एक चांगला माणूस घडूच शकत नाही. आणि लक्ष्मी म्हणजे मानवी विकासाला पूरक, प्रत्येक, हो ना, मग कुठलीही लक्ष्मी असू दे, मानवी विकासाला पूरक.
असं मी असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या अवतीभोवती म्हणजे विविध रूपात दिसणाऱ्या या लक्ष्मी आणि त्यामध्ये स्वरूप पाहणं, त्यामध्ये स्वरूप पाहणं हा आजचा माझा विषय होता. तर वेळेत संपलं. पुढे घड्या पण ठीक आहे. म्हणजे आजचा जरा विषय मी वेगळा घेतला होता, तो मांडण्याचा प्रयत्न केला. तर 5 मिनिटं वेळ आहे अजून. मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही काही सांगू शकता का? एकच सांगते जाता जाता की आणखीन एका ठिकाणी एका पुस्तकात असं मिळालं, मला वाचायला मिळालं की लक्ष्मी कशी वापरावी. हां, तर त्यांनी 3 अवस्था दिल्या. तरुण म्हणजे लक्ष्मी वापरताना ती तरुणासारखी वापरावी, म्हणजे बेफिकिरीने देऊन टाक, बेधडकपणे मी उडी मारणार, हे जो बेधडकपणा असतो किंवा बेफिकिरी असते, जाऊ दे रे, जाऊ ताज हाताने बघू रे, अशी जी वृत्ती असते ना, ती लक्ष्मी वापरताना असावी. पण पुढची महत्वाच्या गोष्टी 2 आहेत. बालकासारखी वापरावी. म्हणजे कशी? बालक कसं आहे, निरागस आहे, तुम्ही त्याला खेळणं द्या, खूप ओढून घेतो तो खेळणं, पण थोड्या वेळा कंटाळा की टाकून देतो. खेळणं असो, खाऊ असो, काही असो, त्याला जेवढं हवंय तेवढं घेतो, तेवढं खातो, बाकी ठेवून देतो. आता मला नको, नंतर बघेन म्हणतो. ते छोटं जे बाळ आहे ते ज्या निरागसपणे आपली खेळणी वापरतं, खाऊ खातं, ते निरागसपण लक्ष्मी वापरताना असलं पाहिजे. की माझी नाही, आता झालं, पुरेसं झालं, पुरं झालं, आता नाही वापरायचं, एवढं पुरे, हे वाटणं. म्हणजे ही मनोवृत्ती अवघड आहे, खूप अवघड आहे. पण त्यांनी खूप छान समजावून सांगितलं की हे कसं होऊ शकतं. एकच या माणूस या 3ही अवस्थांमधून जाणार. लक्ष्मी मिळवली आहे पण निरागसपणे. त्याच्यासाठी माझं आयुष्य नाही आहे, त्याच्यासाठी मला सगळं घालवायचं नाही, मला बाकी सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत, बाकी सगळ्या गोष्टी मला मिळवायच्या आहेत. म्हणून हे आता पुरे, हे आता पुरे असं म्हणून तिथे थांबायचं. परवा एक सहज बोलता बोलता एक बाई असं म्हणाल्या की जरा आता या वयात तरी देवाकडे लक्ष द्यावं असं मला वाटायला लागलं. आता पुष्कळ वर्ष झाली, म्हणजे भरपूर कमावून झालं, सगळं झालंय, आता जरा देवाकडे बघते म्हणाल्या. मनात असं आलं की देवाकडे बघण्याचं पण काय वय असतं की काय. पण असो, ज्याचा त्याचा विचार आहे, मी काही त्यांच्याशी वाद घालण्याचं कारण नाही, कारण आपण काही समर्थ नाही आहोत. पण असाही विचार करणारी माणसं, तर निरागसपणे ती संपत्ती आपल्याला वापरता आली पाहिजे. आणि पुढे असं म्हटलंय की वृद्धापणा म्हणजे वृद्धत्वात जसं काळजी असते ना, जपणं असतं ना, तशी जपणूक पण केली पाहिजे. बेफिकीरपणा पाहिजे, पण वृद्धांसारखी जपणूक पण पाहिजे. म्हातारपणाचं पाहिजे सगळं लुटून टाकलं, आता काहीच उरलं नाही, इतकं कफल्लक होऊनही नाही चालणार. म्हणजे वैचारिक सामर्थ्य वाढलं तर या गोष्टी घडतील. वैचारिक सामर्थ्य वाढलं तरच या गोष्टी घडू शकतात. निरागसपणे तिचा उपभोग घ्यायचा आहे, सहजपणे मिळाली आहे, आली आहे, घेतलंय घरात. पण त्या गाडीसाठी मी संपत्ती गोळा केली आहे का? नाही. संपत्ती आहे म्हणून गाडी आली, ती गाडी गेली तर मला काही वाईट वाटता कामा नाहीये. अशा पद्धतीनं जगणारी लक्ष्मीपुत्र जेव्हा आपल्या भोवती पाहतो आपण, म्हणजे आता रतन टाटांचंच पुन्हा आठवण आली की त्यांच्या संदर्भात इतकं भरभरून आपण वाचलं आणि केलंय. खरोखरच त्यांचं आयुष्यच तसं होतं की एवढं मिळालं, गाजावाजा. किती साधा माणूस, किती साधा, की आपल्या कर्मचाऱ्याबरोबर जो जेवतो. हां, तर अशी पण माणसं असतात. आणि मग त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या पद्धतीने आपल्या लक्ष्मीचा उपभोग घेतला, बेफिकीरपणे खूप पैसाही मिळवला, निरागसपणे तो वापरला आणि जपणूक पण केली. या 3ही गोष्टी ते करू शकले. एवढी अफाट संपत्ती मिळालंच पाहिजे असं नाही, पण जी काय मला मिळाली आहे ती, पण ते जपायचे म्हणून उपभोगच घेतला नाही, असं पण नाही चालणार. म्हातारपणी हवं, म्हातारपणी हवं, म्हातारी झाल्यावर बघू, मग आता कशाला हवंय असं म्हटलं तरी उपयोग नाही. म्हणजे तारतम्यानं
स्थिर राहून ही संपत्ती, ही लक्ष्मी आपल्याला उपभोगता आली पाहिजे, असा त्या लक्ष्मीच्या संदर्भातला एक विचार आपल्यापर्यंत पोचवला, जो मला आवडला. अवघड आहे, खूप चिंतन करायला की नेमकं काय करायचं. पण ज्यावेळेला आपल्या हातात पैसा असतो त्यावेळेला या तिन्ही अवस्था आपल्याला आठवून आपण त्या करू शकतो का, असं आपल्याला नक्की करता येईल. त्याच्यासाठी वय ते पाहिजे असं नाही, वृत्ती तशी पाहिजे, बेफिकीरपणा पाहिजे, निरागसता पाहिजे आणि जपण्याची पण इच्छा पाहिजे. ही वृत्ती असली की लक्ष्मीचा आपल्याला चांगला सदुपयोग करता येईल. उपभोग नाही, सदुपयोग करता येईल. फक्त उपभोग नाही घ्यायचा, हो ना, फक्त उपभोग नाही. हे लक्षात ठेवून आपण लक्ष्मींचा वेगवेगळ्या विचार केला. त्यामुळे श्रीसुक्त आपण खूपदा ऐकलेलं आहे, त्याचा अर्थही आपल्याला माहिती आहे, परंतु ह्या सगळ्या लक्ष्मी आपल्या अवतीभोवती आहे असं काहीतरी वेगळा विचार आपण एक सांगावा असं वाटलं, म्हणून मी आज हा विषय निवडला होता. खूप काही वेगळं सांगितलं असेल असं नाही, परंतु ते एकत्रित सांगितल्यामुळे कदाचित त्या एक वेगळी दृष्टी मिळू शकते. जी मला मिळाली तसं आपल्यालाही कदाचित मिळू शकेल, आणि जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी द्यावे. त्यामुळे हा विषय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.